पाहतोय नेस्को सेंटरमध्ये आता शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झालेली आहे आणि एकनाथ शिंदेंच्या या दसरा मेळाव्यात, शिवसेनेच्या या दसरा मेळाव्यामध्ये ज्योती वाघमारे, गुलाबराव पाटील, रामदास कदम आणि उदय सामंत हे फार ब्रँड नेते जे शिवसेनेची भूमिका मांडण्यामध्ये सतत अग्रेसर असतात, हे सगळे नेते आता भाषण करणार आहेत. थोड्याच वेळात या दसरा मेळाव्याला सुरुवात होतीये. विचारांचं सोनं लुटणं ही दसरा मेळाव्याची कायमच टॅगलाईन राहिलेली आहे. पण या दसरा मेळाव्यामध्ये आता नेमकं कोणत्या मुद्द्यांवर भाष्य केलं जातं, कारण का मुंबई महानगरपालिका या अगदी तोंडावर आलेल्या आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि मुंबई महापालिका हे खूप मोठं टार्गेट शिवसेनेसमोर आहे आणि आपण शिवसेनेच्या, शिंदेंच्या शिवसेनेच्या या दसरा मेळाव्यासंदर्भात विश्लेषण करूयात. लोकसत्ताचे ठाणे ब्युरो चीफ जयंत सामंत सर सध्या आपल्यासोबत आहेत. जयंत सामंत सर, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, एकीकडे माहोल तर तापायला सुरुवात झालेलीच आहे. शिंदेंचा दसरा मेळावा, त्यांच्या भाषणात कोणत्या मुद्द्यांवरती सगळ्यात जास्त फोकस असेल असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की मुंबई महापालिकेची जी निवडणूक होते आता, तर त्या पार्श्वभूमीवरचा हा शेवटचा दसरा मेळावा आहे. आता लगेचच आपल्याला मुंबई महापालिकेची निवडणूक दिसेल आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एकनाथ शिंदेंसाठी जसा ठाण्याचा ग्राउंड महत्त्वाचा आहे ना, तर त्यापेक्षा त्यांच्या सध्याच्या राजकीय परिपेक्षात आपण पाहाल तर तो मुंबईचा ग्राउंड अधिक महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की त्यांना जे परत सिद्ध करायचं आहे की ही शिवसेना माझी आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराची आहे, तर त्यासाठी महत्त्वाचा बॅटल ग्राउंड या पुढचा जो दिसतोय ना, तो मला मुंबई दिसतोय. आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी थेट लढाई त्यांची जर कुठे रंगताना दिसेल आपल्याला पुढच्या काळात, तर ती मुंबईत दिसेल. कारण मला असं वाटतं ठाणा हा त्यांचा मुळात बालेकिल्ला आहे. ठाण्यामध्ये बऱ्यापैकी उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या शिवसेनेची किंवा मूळ शिवसेनेची पायमुळं त्यांनी बऱ्यापैकी तिकडे खेळखेळ केलेली आहेत. तर या पार्श्वभूमीवर मुंबईचा बॅटल ग्राउंड हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं मुंबईच्या आसपास त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात जी काय विकास कामं विणलेली आहेत ते बोलतील. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो तू मगाशी सातत्याने बोलतेस ते म्हणजे मराठवाड्यात जो काही पूर आलेला आहे, प्रचंड मराठवाडा जो मोठ्या प्रमाणावर वाईट अवस्था झालेली आहे, तर त्या संदर्भात मदतीसंदर्भात ते त्यांच्या उपमुख्यमंत्री म्हणून ते त्यांची भूमिका निभावताना सुद्धा आपल्याला दिसतात. आणि जसं तुम्ही म्हणालात, मुंबईतली लढत ही अत्यंत रंगतदार असेल, कारण का ती ठाकरे विरुद्ध शिंदे अशी थेट लढत असेल. आपण शिवतीर्थावर जाऊयात. अश्विन माझ्यासोबत आहे. अश्विन,